आज आपण करणार आहे पनीर चिली। तर या पनीर मध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं। हे कॉर्नफ्लॉवर या पनीरला लागलं पाहिजे, कारण आपल्याला हे पनीर तळायचं आहे, त्यामुळे थोडं कॉर्नफ्लॉवर जास्तच घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आपण या पनीरला हे कॉर्नफ्लॉवर, लाल मिरची पावडर हे सगळं लावलेलं आहे। आता आपण हे पनीर तेलामध्ये तळून घेऊया। आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे पनीर तळायला सोडून देऊया। असे एक एक पीस सोडायचे, म्हणजे पनीर चांगलं तळलं जातं। गॅसची आच जरा बारीक करायची। आता हे पनीर दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस तळून घ्यायचं। चांगलं खरपूस तळलं पाहिजे हे पनीर। एक 2-3 मिनिटांमध्ये हे आपलं पनीर तळून तयार होईल। आता हे पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे, हे बघा असं फुगलेलं आहे पनीर। अशा प्रकारे हे पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूनी। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण पनीर चिली बनवून घेऊया। आता मी या कढईमध्ये जे आपण पनीर तळलं होतं तेच तेल घेतलेलं आहे, ते तेल गरम आहे। आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया। लसूण मी असं बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। हिरवी मिरची टाकायची, थोडंसं परतून घ्यायचं। इथे लसूण ठेचून घ्यायचा नाही, असा बारीक चिरूनच घ्यायचा। चौकोनी आकारामध्ये कांदा चिरलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून द्यायचा। कांदा असा बारीक चिरायचा नाही, अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये हा कांदा चिरून घ्यायचा। नंतर ही शिमला मिरची आहे, ती सुद्धा अशीच कापून घेतलेली आहे चौकोनी आकारामध्ये, ह्याच्यामध्ये टाकून द्यायची। इथे टमाटा सुद्धा असा मोठा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, परतायचं एक 2-3 मिनिट। गॅस फास्टच ठेवायचा, हे चांगलं परतून घ्यायचं। आता 2-3 मिनिट झालेले आहेत, हे चांगलं परतलेलं आहे आपण शिमला मिर्च, कांदा। आता आपण याच्यामध्ये बाकीचे पदार्थ टाकूया। अशा प्रकारे चांगलं असं खरपूस परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये सोया सॉस टाकूया। हा रेड चिली सॉस आहे। नंतर ही शेजवान चटणी आहे, ही सुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि हे सगळं परतून घ्यायचं। इथं मी पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे, असं पातळ करून पेस्ट आता याच्यामध्ये टाकून द्यायची आपण। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते आता याच्यामध्ये टाकून देऊया। हे पनीर याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। ही ग्रेव्ही सगळी पनीरला लागली पाहिजे। आपण आधी मीठ टाकलेलं आहे पनीर मध्ये, त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही, कारण त्या सोया सॉस मध्ये मीठ असतं। अशा प्रकारे हे पनीर या सगळ्या सॉस मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे पनीरला हे सगळं असं लागलं पाहिजे। हे बघा, जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही, अशा प्रकारे झालं पाहिजे। आता हे आपले चिली पनीर तयार झाले आहे। आता आपण याच्यावरती बारीक चिरलेली कांद्याची पात टाकू।